नमस्कार, आप देख रहे हैं न्यूज मिरर। थाने के माजीवाड़ा इलाके में जमीन और कब्जे को लेकर विवाद अब सड़कों तक पहुंच गया है। स्थानिक नागरिकों ने आरोप लगाया है कि एक निजी बिल्डर के हित में प्रशासनिक और पुलिस तंत्र का दुरुपयोग किया जा रहा है, जिसके विरोध में बड़ी संख्या में लोग सड़कों पर उतर आए। मामला माजीवाड़ा स्थित सर्वे नंबर 349 हिस्सा नंबर 3 से जुड़ा है, जहां स्थानिक लोगों के अनुसार कई दशकों से घर, होटल, दुकानें और अन्य व्यावसायिक प्रतिष्ठान मौजूद हैं। नागरिकों का दावा है कि यह जमीन वर्ष 2008 में मूल आदिवासी मालिकों द्वारा सभी आवश्यक प्रतिक्रियाओं और पंजीकृत दस्तावेजों के माध्यम से एक डेवलपर कंपनी को बेच दी गई और आज तक किसी सक्षम न्यायालय ने उन दस्तावेजों को रद्द नहीं किया। फिलहाल यह मामला प्रशासनिक कार्रवाई, भूमि स्वामित्व और नागरिक अधिकारों के बीच एक बड़े विवाद का रूप ले चुका है। अब सभी की निगाहें आगामी कानूनी प्रतिक्रिया और प्रशासन के अगले कदम पर। मैं सुनीता गुरव, मैं 40 वर्षापासून इथे राहते। लहानाची मुलं माझी मोठी झाली। पावसाळे आम्ही डुबतो उठतो, आम्हाला कोणी काही साथ दिलेली नाही। आता ही नोटीस आम्हाला दिलेली आहे, ही अनलिगली दिलेली आहे। 24 तासात आम्हाला रूम खाली करायला सांगितलेली आहे। मुख्यमंत्र्यांच्या आम्ही लाडक्या बहिणी आहोत, तर मुख्यमंत्र्यांनी आम्हाला साथ द्यावी आणि आमचं हक्काचं घर आम्हाला मिळवून द्यावं। हम लोग इतने सालों से यहाँ पे रह रहे हैं, हम लोग इतने लोग कहाँ जाएंगे आखिर पे। और आके एक बैग नोटिस आती है कि आप जगह खाली करो। हमारे साथ सब पेपर है, सब कुछ है, ज़बरदस्ती का लोग अगर खाली यहाँ करवाएंगे हम सारी लेडीजें सो जाएंगे यहाँ पे, हमारे ऊपर से बुलडोजर जाएगा। फिर आमची हक्काची जागा आहे, आमची हक्काची जागा आम्हाला पाहिजे। आम्ही कोणाची काय बळकवून वगैरे जागा घेतलेली नाही, आमच्या हक्काच्या जागा आहे। इथं कोणी काय आलं तर आम्ही त्यांना काही करायला देणार नाहीये। प्रशासन येऊया, आम्हाला सांगितलेलं आहे की ते आता तोडणार आहेत म्हणून, पण आम्ही कोणी काही किती कोणी येऊ द्या, आम्ही तोडून देणार नाही। बुलडोजर जरी चालवलं तर आम्ही बुलडोजरच्या खाली आम्ही कोणाला, कारण की ही जागा आमच्या हक्काची आहे। ही जागा खूप जुन्या आहेत, 70 वर्षापूर्वीच्या जागा आहेत त्या, अजून जुनी जागा आहे। आमचे आजोबा वगैरे राहिलेले त्या जागेवरती। ही जागा आमच्या हक्काची, आम्ही कोणाला देणार कोण म्हणता देणार नाही। जागा आमच्या हक्काची। ये 349 सर्वे नंबर 3 है। आम्ही इथे 50, 60, 70 वर्षापासून इथे राहतो आहे। आदिवासी जागा राहिली नाही आहे। ते 2008 मध्ये जागा विकली आहे प्रायव्हेट बिल्डरला। तर आदिवासी जागा राहिली नाही। पुश विद्यालिटा आधी जे आदिवासीने इथे तहसीलदारने जे निर्णय दिला आहे ना, ते चुकीचा निर्णय दिला आहे। त्याला ऑथॉरिटीज नाही डेमोलिशनचा ऑर्डर द्यायला, आणि हायकोर्टाचा ऑर्डर आहे। तुम्ही डेमोलिशनचा रूल फॉलो करा। जे तुमचा रूल आहे डेमोलिशनचा, ते रूल तुम्ही फॉलो करा। मला नोटीस द्या, प्लस त्यांनी रूल फॉलो करायला पाहिजे। त्यांनी ते रूल फॉलो करत नाही। हे गर्दी करून गुंडेला लावून ते थोडासा मागे लागलाय। कोर्टात आमचा माणसं आहे, कोर्टात जाणारच आम्ही ऍक्शन घ्यायला, स्टे ऑर्डर घ्यायला। आम्ही फक्त आमचं एवढंच म्हणणं आहे का आम्हाला फेअर चान्स भेटला पाहिजे, आणि हे लोक दादागिरी करून प्रायव्हेट पोलीस बंदोबस्त घेऊन येतात, हे शक्यच नाही। गव्हर्नमेंटचं काम आहे हे सर्व। तुम्ही प्रोसिजर सर्व करेक्ट प्रोसिजर फॉलो करा, आम्ही तयार आहे। आमचं काही बाकी म्हणणं नाही। जर आमचा कुठंतरी आहे का बाबा गव्हर्नमेंट सांगतोय का बाबा खाली करून देते, नंतरचा भाग आहे। तुम्ही प्रायव्हेट कसं काय खाली करू शकता? आणि आता आदिवासी लँड राहिलेला नाही, टोटल हे कन्व्हेन्स डीड होऊन 36 सर्व कलम सर्व हटून सर्व झालेलं आहे। हे फक्त फ्रॉडगिरी करतात आणि समोरच्या माणसाला सर्व गुमराह करतात। टोटल त्याचा माहिती काढा, व्यवस्थित काढा। तो 10 लोकांकडनं पैसे घेऊन सर्व वेडेवाकडे काम करतोय। व्यवस्थित त्याचा काहीतरी माहिती काढा। पुढचा पाहायला आम्ही उपोषण करू, काही करू, आम्ही सर्व तयारी ठेवल्या आहेत। उपोषणला पण आम्ही बसणार आहे। आम्ही आमचं काही करू, पण आम्ही जागा सोडणार नाही। आम्ही जीव देणार, पण जागा सोडणार नाही। 100% आम्हाला त्याचा जागा जरा दाखल करा, कारण की त्यांनी खूप जणांकडून पैसे घेऊन हॉटेलसाठी दिलेला आज कुंभावाला आणि तोडला त्याकडून पैसे घेतो आणि स्वतः बुलडोजर लावून तोडतो। तो आता आमच्यावर करायला बघतोय आणि आमच्यावर जबरदस्ती खाली करायला बघतोय। आणि तहसीलदारनी एकदम चुकीचा निर्णय, भांडणचा निर्णय दिलाय। तहसीलदारनी न्यूट्रलमध्ये नाही राहिलाय। तो जरी काय दोन्ही तर्फ नाही बघितलाय, त्यांनी एकच तर्फ त्याचाच तर्फ बघितलाय आणि त्याला बोलतो तू स्वतः खाली करून घे। ना म्युन्सिपालिटी पण नाही येणार असं लिहून दिलंय आम्हाला, ना आम्ही येणार। तहसीलदार समजा काय भांडणाचं काम केलंय तहसीलदारनी। हा गुन्हा दाखल करा त्याच्यावर बस।
बिल्डर लॉबी याच्यात घुसलेला आहे आणि हे सर्व बिल्डर लोक काम करतायत आणि त्यांना वरनं पॉलिटिकल पॉवर येतोय. टोटल पैशाचा काम आहे, नाही तर हे शक्यच नाही. प्रायव्हेट तुम्ही कसं काय देऊ शकता? उद्या मला देणार आहे का तुम्ही पोलीस प्रोटेक्शन एवढा 25-25, 30-30 लोक कसं देणार? म्हणजे मी पण काही प्रायव्हेट ऑर्डर आणलं का आम्हाला देणार आहे का? नाही. पैशाशिवाय काम नाही, बिल्डर लॉबीचं काम आहे. माझं फक्त एवढं म्हणणं आहे, आम्हाला व्यवस्थित जस्टिस भेटावा. आमचं बाकी काही म्हणणं नाही. व्यवस्थित चॅनल थ्रू आम्हाला काय करायचं ते आम्ही करूया. कोर्टाचा मार्फत असो, कोर्टाचा ऑर्डर त्याच्याकडे नाही, काहीच नाही. फक्त त्यांना सांगितलं का बाबा तुम्ही तोडा, म्हणजे याचा अर्थ तुम्ही काही करणार का? आम्हाला रस्त्यावर आणणार का? आम्ही अमरण उपोषण करून बुलडोझर आला का आम्ही त्याचा खाली झोपणार, रस्त्यावर झोपणार, गाडी खाली येणार. आम्ही मागे हटणार नाही. आणि त्याची एक केस चालू आहे दिवाण कोर्टामध्ये. त्या अण्णाचं पण असंच पैसे घेऊन तोडले. त्यांनी तो बिचार नव्हता, साऊथ मध्ये राहतो, सीधा जेसीबी आणला आणि स्वतःचे पोर ना म्युन्सिपालिटी ना पोलीस काय नाही, स्वतः येऊन तोडून गेला. त्याचा पत्रे मारली बघा, जागा लिहिलंय आणि त्यांनी आपल्या कब्जामध्ये परत केली. आणि तेच करायला चालतोय तो, काही त्याला पॉवर भेटली आणि त्याचा FIR पण त्यांच्यावर नोंद झालेला आहे. 4-5 दिवस गायब होते. त्यानंतर त्यांनी सेटिंग लावली, पैसे देऊन बिल्डरने दिलं आणि त्यांनी सेटिंग करून बेल वगैरे घेतलाय. डायरेक्ट येऊन तोडलेला आहे त्यांनी. FIR पण नोंद आहे, त्याचा कॉपी आमच्याकडे आहे, ते आम्ही पुरावा साबित करू. आलंय. आणि या केसमध्ये ही जी जागा तुम्ही बघता ही 50-60 वर्षापासूनची आहे आणि ते तिथे राहत आहेत. ही जागा जे म्हणतायत की आमची जागा आहे, भुयाल म्हणून आदिवासी आहेत, त्यांनी ती जागा 2008मध्येच विकलेली आहे आणि त्याचं रजिस्टर्ड ॲग्रीमेंट आहे, कन्व्हेंटेड रजिस्टर्ड आहे. ते रजिस्टर्ड डॉक्युमेंट कॅन्सल न करता ते इथे पोलीस प्रोटेक्शन घेत आहेत तहसीलदारांच्या ऑर्डरच्या अनुषंगाने. आता तहसीलदारांकडे प्रायव्हेट जागेमध्ये इन्क्रोचमेंट करण्यासाठी पोलीस प्रोटेक्शन देण्याचे अधिकार नाहीत. ती शासकीय जागा असेल, महाराष्ट्र शासनाच्या नावाने असेल तर तुम्ही ते पोलीस प्रोटेक्शन देऊ शकता. ते पण एक्झिक्युशनला तहसीलदारांना स्वतः यावं लागेल. तसं न करता DCP साहेब पोलीस प्रोटेक्शन देत आहेत. हे कोणत्या कायद्याप्रमाणे देतात एखाद्या प्रायव्हेट माणसाला ते मला समजलं नाही. तर पुढे आर्थिक व्यवहार झाला आहे का असं मला वाटतं? आता मला ते आम्ही त्याच्यामध्ये तुम्ही काय बोलू शकत नाही. तुम्ही मीडिया आहेत, तुम्ही ते ठरवा काय झालं असेल काय नाही झालं. पण मी कोणावर कोणतेही आरोप करणार नाही. पण प्रायव्हेट माणसाला अशी पोलीस प्रोटेक्शन देऊ नये. कुठल्याही ऑर्डरमध्ये असं तहसीलदारांच्या म्हटलेलं नाही की तुम्हाला पोलीस प्रोटेक्शन घ्या, तुम्ही ते स्वतः काढून घ्या असं म्हटलेलं आहे. मग पोलीस हे अशा माणसाला प्रोटेक्शन का देत आहेत हा मोठा प्रश्न आहे. दुसरा प्रश्न असा आहे की ती जागा विकलेली आहे भुयालनी, तर त्यांनी ते रजिस्टर ॲग्रीमेंट जे आहे कन्व्हेंटेड रजिस्टर आहे ते पहिले कॅन्सल करावं, मग इथे आपली मालकी सिद्ध करायला हवी. आता सध्या ती मालकी त्यांच्याकडे नसून तिथे शाह म्हणून जे बिल्डर आहेत, पुष्पवाले जे बिल्डर आहेत रिअल इस्टेटवाले, त्यांच्याकडे ती मालकी आहे. त्यांची ती मालकी अजूनही कॅन्सल झालेली नाही. ती त्यांनी कॅन्सल करावी, आपली मालकी सिद्ध करावी, मग इथे येऊन दादागिऱ्या कराव्या, गोरगरिबांना बाहेर काढावे. खरेदी झालेली आहेत का यांच्या अगोदर? खरेदी खत झालेली आहेत, ते कॅन्सल अजूनही झालेले नाहीत. ते कॅन्सल करण्याचा सूट पेंडिंग आहे कोर्टामध्ये. त्याचा निकाल लागण्यात यावा आणि मग त्यांनी इथे यावं आपली मालकी सांगण्यासाठी. आता शासनाचे सर्व सोयी सुविधा या नागरिकांना मिळतात, टॅक्सही लोक भरतायत, सर्व काही सुरळीत शासनाच्या नियमानुसार चाललंय. मात्र असे असताना अचानक 50 वर्षांपेक्षा अधिक वास्तव्य करणारे जे नागरिक आहेत त्यांच्यावर अचानक प्रशासन अशी कारवाई करते, काय सांगतात? ठाण्याचं दुर्दैव असं आहे की जिथे मोठ्या मोठ्या झोपड्या बसल्या आहेत तिथे कोण काढायला जात नाही आहे, पण जिथे बिल्डरला आतमध्ये यायचं आहे तिथे गोरगरीब बघत नाही, त्यांच्यावर बुलडोझर चालवत आहेत. तर मला असं वाटतं उपमुख्यमंत्री साहेबांनी शासनाने याच्याकडे लक्ष द्यावं की काय चाललं आहे. प्रायव्हेट बिल्डर म्हणजे मेकॅनिझम जे आहे आपलं त्याचा वापर करत आहेत, पूर्ण मशिनरी वापरत आहे शासनाची, आणि त्या शासनाच्या मशिनरीचा वापर प्रायव्हेट पद्धतीने करून तिथे डिमॉलिशन करून लोकांना बरी पडते. एक तर तुम्ही म्हणता की प्रत्येकाला घर मिळायला पाहिजे, दुसरं म्हणता की 2011मध्ये रेग्युलराईज करा 2011 प्रमाणे. आता प्रायव्हेट बिल्डर इथे येतोय आणि पोलीस प्रोटेक्शन मागतोय आणि पोलीस प्रोटेक्शन घेऊन इथे दादागिरी करून तोडतात. उद्या प्रायव्हेट गुंड आले, तिथले लोक त्यांना भिडले, त्याच्यामध्ये काय एखादी कॅज्युअलिटी झाली, कोण जबाबदार? शासनाने त्याचा विचार करावा. पोलीस प्रोटेक्शन देताना पोलिसांनी त्याचा विचार करावा. असं न करता तुम्ही रजिस्टर्ड डॉक्युमेंटला बाजूला करून या गोरगरिबांना बाहेर काढता. त्याच्यासाठी सरकारी यंत्रणा वापरताय, त्याच्याऐवजी न्यायालयामध्ये जा, आपलं सिद्ध करा.
रजिस्टर ॲग्रीमेंट कॅन्सल करा, स्वतःची मालकी सिद्ध करा. फक्त सातबाऱ्यावर नाव आहे याचा अर्थ ती जमीन त्याची झाली नाही. हायकोर्टाच्या ऑर्डर आहेत. सातबारा म्हणजे मालकी नव्हे, रजिस्टर डॉक्युमेंट आहे. ते रजिस्टर डॉक्युमेंट तुम्ही कॅन्सल तर करा पहिलं. माझं एवढंच म्हणणं आहे.